नमस्कार. उत्सवप्रिया देवभूमी या पाठामध्ये आपण श्लोक क्रमांक 10 पासून आता सुरुवात करीत आहोत. पक्षी स्थिते भाद्रपदेच्या मासे गृहे गृहे यत्र तिथौ चतुर्थ्यां प्रवर्तते मृण्मय मूर्ती पूजा महोत्सव सिद्धिविनायक असते. या श्लोकामध्ये सिद्धिविनायकाच्या महोत्सवाचं वर्णन केलेलं आहे. हा सिद्धिविनायक म्हणजेच आपला गणपती बाप्पा दरवर्षी भाद्रपदे मासे भाद्रपद महिन्यामध्ये पित्त पक्षामध्ये म्हणजे शुक्ल पक्षामध्ये गृहे गृहे प्रत्येक घरामध्ये चतुर्थ्यां तिथौ चतुर्थी तिथीला हा महोत्सव साजरा केला जातो. हा गणेशोत्सव कसा साजरा केला जातो त्याचं वर्णन दुसऱ्या ओळीमध्ये. मृण्मय मूर्ती पूजा महोत्सव. मृत म्हणजे माती, मृण्मय मृत या शब्दातला त याचं रूपांतर मय प्रत्यय लावताना न मध्ये होतं, म्हणून मृण्मय म्हणजे मातीने युक्त. मृदा म्हणजे माती, मातीने युक्त असलेली म्हणजे मातीपासून बनवलेली मूर्ती. या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तिची पूजा या महोत्सवामध्ये केली जाते. घरामध्ये देवळांमध्ये गणपतीच्या धातूच्या किंवा इतर पाषाणाच्या इतर प्रकारच्या मूर्ती असू शकतात, परंतु भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथीला केला जाणारा हा गणेशोत्सव आहे, त्यामध्ये मात्र केवळ मातीच्या मूर्तीचीच पूजा केली जावी असा नियम आहे. आणि म्हणून घरोघर मातीच्या मूर्ती थाटामाटाने आणल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते, प्रवर्तते, साजरा केला जातो. बघा, या श्लोकामध्ये सुद्धा पहिल्या ओळीमध्ये यत्र हा शब्द आहे. हा शब्द आपल्याला पहिल्या श्लोकातील महाराष्ट्र इति प्रसिद्ध हा देश हा वरवरती, महाराष्ट्र हा प्रदेश अतिशय प्रसिद्ध आहे, या वाक्याशी हा श्लोक जोडून घ्यायला उपयोगी पडतो. या श्लोकाचा भावार्थ कसा होईल? प्रत्येक घरामध्ये भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला मातीच्या मूर्तीची पूजा करण्याचा सिद्धिविनायक गणपतीचा महोत्सव साजरा केला जातो, जेथे तो हा महाराष्ट्र प्रदेश अतिशय प्रसिद्ध आहे. या श्लोकामध्ये प्रवर्तते हे क्रियापदाचे रूप, प्र अधिक वृत वर्त पहिल्या गणाचा आत्मनेपदी धातू, लट लकार प्रथम पुरुषाचे एक वचन. तर पहिल्या ओळीतील पक्षे स्थिते भाद्रपदे मासे गृहे गृहे तिथौ चतुर्थ्यां हे सगळे शब्द सप्तमी विभक्तीत आहेत. यापैकी गृहे गृहे हा जो शब्द आहे तो स्थलवाचक आहे, ठिकाण दाखवणारा आहे, म्हणून सप्तमी विभक्तीत आहे. तर पक्षे स्थिते भाद्रपदे मासे तिथौ चतुर्थ्यां हे सगळे शब्द काळ दाखवणारे आहेत. कधी या प्रश्नाचं उत्तर देणारे आहे, म्हणून या सगळ्यांची कालदर्शक सप्तमी विभक्ती होते. यानंतर 11वा श्लोक. निर्वर्त्य पूजा विधिमायुधानां नीराजनां वाजि विभूषणं च व्रजन्ति सायं विजयादशम्यां सीमानमुल्लङ्घितुमत्र लोकाः. 11व्या श्लोकात लोकाः लोक काय करतात? व्रजंती
जातात, बाहेर जातात. कसे हे लोक कशासाठी बाहेर जात आहेत? सीमानम उल्लंघितुम, सीमा ओलांडण्यासाठी. प्रदेशाची जी सीमारेषा आहे, हद्द आहे, ती ओलांडण्यासाठी लोक जातात. कधी जातात? विजयादशम्यां सायं, विजयादशमी या तिथीला संध्याकाळी. आता हा महोत्सव आहे विजयादशमी महोत्सव. हा विजयादशमी महोत्सव, ज्याला आपण दसरा असं म्हणतो, असा हा महोत्सव आहे. या दिवशी लोक काय करतात? पहिल्या वेळी निर्वर्त्य पूजा विधीम आयुधानाम, आयुधांची पूजा, पूजा करण्याचे सगळे उपचार, विधी निर्वर्त्य पूर्ण करतात. आणखी काय करतात? नीराजनाम वाजी विभूषणम च, नीराजनम म्हणजे ओवाळणे, ओवाळतात. कोणाला ओवाळतात? तर या सगळ्या आयुधांना, शस्त्रास्त्रांना, आपल्याला उपयोगी पडणाऱ्या प्रत्येक हत्यारांना, अवजारांना, यंत्रांना, अगदी संगणक सुद्धा एक महत्वाचं आयुध आहे आपलं ज्ञान साधनेचं. आपली पुस्तकं, पाठ्यपुस्तकं हे ज्ञान प्राप्तीचं मोठं साधन आहे. अशा सगळ्या साधनांना पूजा करून ओवाळतात. आणखी काय करतात? वाजी विभूषणमच, घोड्यांना किंवा आपल्याकडे असलेल्या वाहनांना विभूषणम सुशोभित करतात. प्राचीन काळी घोडे असतील, आताच्या काळात नाहीये, तर आपल्याकडे जी काही वाहनं आहेत, मग ती सायकल असो, मोटरसायकल असो, कार असो, आपल्याकडे जे वाहन आहे त्यांना सुशोभित करतात. या सगळ्यांची पूजा केली जाते आणि ती पूजा सकाळी करून संध्याकाळी सीमा ओलांडण्यासाठी लोक बाहेर जातात. असा हा विजयादशमीचा सण लोक जेथे साजरा करतात, तो हा महाराष्ट्र प्रदेश अतिशय प्रसिद्ध आहे. पहिल्या ओळीमध्ये निर्वर्त्य हे ल्यबंत अव्यय आहे. निर असा उपसर्ग आहे. वृत वर्त धातू पहिल्या गणाचा आत्मनेपदी आणि त्याचं ल्यबंत अव्यय. पूजा विधीम अधिक आयुधानाम असा हा संधी आहे. पूजा विधीम मधला म अर्धा आहे, पुढच्या शब्दातला आ त्यात मिसळतो आणि तो पूर्ण होतो. दुसऱ्या ओळीमध्ये सीमानम उल्लंघितुम अत्र, येथे सुद्धा सीमानम मधला अर्धा म, उल्लंघितुम मधला अर्धा म पुढे येणाऱ्या स्वरांमुळे पूर्ण होतात, असा हा संधी आहे. दुसऱ्या ओळीमध्ये व्रजंती हे क्रियापद आहे. व्रज हा धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी, लट लकार प्रथम पुरुषाचं बहुवचन इथे आपल्याला दिसते. विजयादशम्यां ही सप्तमी विभक्ती आपल्याला दिसते. सीमानम ह्या शब्दामध्ये सीमन असा स्त्रीलिंगी शब्द अनंतर या शब्दाचे द्वितीयेचे एक वचन आपल्याला दिसते. उल्लंघितुम उत अधिक लंघ धातू पहिल्या गणाचा आत्मनेपदी धातू, त्याचं तुमंत अव्यय आपल्याला इथे दिसत आहे. अत्र हा शब्द आपल्याला या श्लोकाचा अर्थ पहिल्या श्लोकातील महाराष्ट्रमिती प्रसिद्ध देशः वरवर्ती या ओळीशी जोडून घेण्यासाठी उपयोगी पडतो. जो महाराष्ट्र प्रदेश अतिशय प्रसिद्ध आहे, त्या महाराष्ट्रात येथे लोक विजयादशमीला
आयुधांचा, शस्त्रास्त्रांचा, हत्यारांचा, अवजारांचा पूजा करण्याचा विधी पूर्ण करून, ओवाळणी करून, घोडे आणि वाहनं सुशोभित करून संध्याकाळी सीमा ओलांडण्यासाठी बाहेर पडतात. श्लोक क्रमांक 12. वृषोत्सव श्रावण मासी यत्र कोजागरी शारद पौर्णिमायां संपद्यमानस्त्रिपुरस्य दाहो विशिष्यते कार्तिक पौर्णमास्याम्. या श्लोकामध्ये पहिल्या ओळीत शेवटी पौर्णिमा असा शब्द आलाय, तर दुसऱ्या ओळीच्या शेवटी पौर्णमासी असा शब्द आला आहे. हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. दोन्ही शब्दांचा पौर्णिमा असाच अर्थ होतो. पहिल्या ओळीमध्ये कोजागिरी शारद पौर्णिमा या उत्सवाचा उल्लेख आढळतो. तसंच श्रावण मासी, श्रावण महिन्यातल्या वृषोत्सवाचा उल्लेख आढळतो. तर दुसऱ्या ओळीमध्ये कार्तिक पौर्णिमेचा त्रिपुर दाह उत्सव इथे आपल्याला आढळतो. अर्थ पाहूया. श्रावण महिन्यामध्ये श्रावण मासी वृषोत्सव, वृषोत्सव, वृष म्हणजेच वृषभ म्हणजेच बैल, बैलांचा उत्सव म्हणजेच बैलपोळा हा सण साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरणाविषयी आणि प्राणीमात्रांविषयी सौहार्दाचे नाते जपलेले आढळते आणि म्हणून शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलपोळा उत्सव साजरा केला जातो. तसेच शरद ऋतूतील पौर्णिमेला कोजागरी हा उत्सव, अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला हा कोजागरी हा उत्सव साजरा केला जातो. त्यानंतर कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला त्रिपुर दाह हा उत्सव साजरा केला जातो. मंदिरांमध्ये दीपमाळ असतात, या दीपमाळ पेटवल्या जातात, दीपमाळ प्रज्वलित केल्या जातात आणि त्यावर त्रिपुर लावला जातो. असा हा उत्सव, त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. अशा प्रकारे या 12व्या श्लोकामध्ये आपल्याला वृषोत्सव, कोजागरी आणि त्रिपुरदाह किंवा कार्तिक पौर्णिमा अशा 3 उत्सवांची माहिती दिली आहे. यामध्ये पौर्णिमायाम आणि पौर्णमास्याम हे दोन्ही शब्द आपल्याला सप्तमी विभक्तीत दिसत आहेत. संपद्यमानस त्रिपुरस्य दाहो, येथे संधी आहे. संपद्यमानः अधिक त्रिपुरस्य विसर्गाचा स झाला. दाह म्हणजे ह ला विसर्ग आणि पुढे विशिष्यते त्या विसर्गाचा ओ झाला, असा संधी आपल्याला दिसतो. विशिष्यते या क्रियापदाच्या रूपामध्ये वि अधिक शिष्य धातू आहे. या धातूचे हे कर्मणी लट लकाराचे प्रथम पुरुषाचे एकवचन आहे. या श्लोकात पहिल्या ओळीतील यत्र हा शब्द आपल्याला या श्लोकाचा अर्थ पहिल्या श्लोकातील महाराष्ट्रम इति प्रसिद्धः देशः वर्वर्ती या ओळीशी जोडून घेता येतो. जेथे श्रावण महिन्यामध्ये वृषोत्सव म्हणजेच बैलपोळा उत्सव, तर शरद ऋतूतील अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला कोजागरी उत्सव साजरा केला जातो. तसेच
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरदाह हा साजरा केलेला उत्सव जेथे शोभून दिसतो असा हा महाराष्ट्र प्रदेश अतिशय प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे आपल्याला हा प्रत्येक श्लोकाचा अर्थ पहिल्या श्लोकातील महाराष्ट्रम इति प्रसिद्धः देशः वर्वति या ओळीशी जोडून घेता येतो.